मनोज जरांगे यांच्याकडून आज 5 वाजता उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे आणि यासाठी जरांगेंची बैठक सुद्धा सुरू झाली आहे। दरम्यान या बैठकीत काही मतदारसंघांची नावे समोर येत आहेत, ज्यात संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री कन्नड विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। बेड आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे। त्यामुळे जरांगे यांच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मतदारसंघ निश्चित केले जात आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती दोघांच्याही विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय जरांगे घेणार असल्याचं यातनं स्पष्ट होत आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय वाटतं नेमक्या कशा पद्धतीनं जरांगेंची तयारी दिसते? कारण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही विरोधात ते उमेदवार देणार आहे असं कळतंय, काय अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच सुरुवातीला ज्या पद्धतीने चर्चा सुरू होती की ज्या पद्धतीने जरांगे हे वक्तव्य करत होते, तर त्या पद्धतीने वाटत होते की महायुतीच्या विरोधात, खास करून भाजपच्या विरोधातच उमेदवार जे आहेत तर जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र आता जी बैठक सुरू आहे त्यातून जे नावं समोर येत आहेत, तर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूने जे आहे तर विरोधात जे आहे तर मनोज जरांगे हे उमेदवार देणार असल्याचं कळत आहे। त्यात आपण यादी बघितली तर जे 4 नावं आतापर्यंत समोर आली त्यात फुलंब्री आहे, कन्नड आहे, परतूर आहे आणि बीड आहे। आता या ठिकाणी जर उमेदवार आपण बघितलं तर दोन्ही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दिलेले आहेत। मात्र याचा फटका जो आहे तर वेगवेगळ्या मतदारसंघात महायुतीलाही बसणार आहे आणि महाविकास आघाडीलाही बसणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे हे जे आहे तर आता आणखी किती मतदारसंघांची नावं जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने ही 4 नावं समोर आली आहे आणि जी बैठक सुरू आहे त्यातून असं माहिती मिळते आहे की सुरुवातीला मराठवाड्यातील काही मतदारसंघ जे आहेत जे जिथे उमेदवार द्यायचे ते निश्चित केले जात आहे। आता आणखी एक मतदारसंघाचं नाव येतंय ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं औरंगाबाद पश्चिम। या ठिकाणी पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय होऊ शकतो आणि बैठकीत त्या अनुषंगाने चर्चा सुरू असल्याचं देखील समोर येत आहे। सोबतच वैजापूर मतदारसंघात देखील उमेदवार देण्याची चर्चा सुरू असल्याचं बैठकीत ही सगळी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत काय तर मराठवाड्यात ज्या पद्धतीने आपण बघितलं की मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनला होता मराठवाडा, आणि या मराठवाड्यात मराठा समाजाची ताकद लक्षात घेता सोबतच ज्या मतदारसंघात मराठा बहुल मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे हे उमेदवार जाहीर करत असल्याची यातून सगळं पाहायला मिळत आहे। आता ही जी यादी आहे ती अंदाजे जी आहे तर ती 25 मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांचे उमेदवार म्हणजे मराठा बहुल मतदारसंघातून निवडून येऊ शकतात असा त्यांचा अंदाज आहे। आणि दुसरी गोष्ट सर, ही जी सगळी यादी आहे तर ही तात्काळ म्हणजे आत्ताच जाहीर होते असं नाही, यावर मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून सर्वे जे आहे तर तो करण्यात येत होता, कोणत्या मतदारसंघात मराठा उमेदवार निवडून येऊ शकतो, कुठे आपल्याला पाठिंबा द्यावा लागेल आणि जर एखाद्या उमेदवाराला आपण पाठिंबा देतोय तर तो त्याचा फायदा आपल्याला इतर मतदारसंघात कसा होणार, ही सगळी गणित जी आहे ती आधीच जुळवलेली आहे। त्यावर बऱ्यापैकी अभ्यास सुद्धा झालेला आहे आणि आता जे नोमानी असतील किंवा आंबेडकर असतील हे देखील मनोज जरांगे यांच्या सोबत बैठकीत आपण 31 तारखेला पाहायला मिळाले होते। त्यामुळे आता त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्या मतदारसंघात पाठिंबा दिला जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण नोमानी यांची भूमिका ही होती की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मागणी केली की ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार असतील त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा। आता जरांगे कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यात MIM काही ठिकाणात उभा आहे त्यांना पाठिंबा देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र जी नावं आता समोर येत आहेत त्यानुसार मनोज जरांगे हे महाविकास आघाडी आणि महायुती या सगळ्यांच्या विरोधात उमेदवार देताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण जेव्हा यादी समोर येईल त्यानंतर यावर चांगल्यापैकी आणखी गणित मांडले जातील आणि विश्लेषण करता येईल। सौरभ, निश्चितच मोहसिन, यावर आपलं लक्ष असणारच आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स आपण NDTV मराठीवर देणार आहोत। तुर्तास धन्यवाद।